मला वेळ नाही असं म्हणणारे आपल्याला खूप जण भेटतात ना. नक्कीच. तसं पाहिलं ना तर माझं तर स्पष्ट मत आहे. निदान आपल्या या भारत देशात तरी मला वेळ नाही असं जे म्हणतात त्यांच्या मनातलं एकच कारण असतं की त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे आहेत. आणि मग आपल्याला जेव्हा कोणी एखादा म्हणतो की मला वेळ नाही, तेव्हा आपण ओळखायचं असतं की आपल्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही आहे. त्याचे इतर उद्योग व्यवस्थित सुरू असतात 24 तासात, पण आपल्याला देण्यासाठी त्याच्याकडं मिनिट, 2 मिनिट, 10 मिनिट वेळ नाही आहे. म्हणजेच नोबडी इज सो मच बिझी एव्हरी डे, इट इज ऑलवेज अ मॅटर ऑफ प्रायोरिटी, असं मी नेहमी म्हणतो. आता मी ह्या वेळाच्या गप्पा का मारतोय असं तुम्हाला वाटेल, कारण आजचा हा व्हिडिओ वेळेला अतिशय महत्त्व देत, अगदी आपण म्हणतो ना की फर्श से अर्श तक जाने वाले लोगों की थोडी बात ही अलग होती है, अशीच काही वेगळी गोष्ट असलेला, पाळत पाळत जगलेला एक व्यक्ती, जो की अतिशय सक्सेसफुल व्यक्ती म्हणून या जगामध्ये नावाजला गेला आहे. कोण आहे बरं आता हा? या कोणत्या व्यक्तीबद्दल मी आज तुमच्याशी बोलतोय? अर्नॉल्ड शवर्झेनेगर. अर्नॉल्ड शवर्झेनेगर. उच्चार अतिशय अवघड, त्यातल्या त्यात मराठी माणसाला हा उच्चार करणं फार अवघड. कारण अर्नॉल्ड सर हे ऑस्ट्रियामध्ये जन्म झालेली एक व्यक्ती, म्हणजेच जर्मन व्यक्ती, शेतकरी कुटुंब, मोलमजुरी करून खाणारं कुटुंब, अशा कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि तोही दुसरं महायुद्धाचं सावट नुकतंच संपलेलं होतं. आणि अशा वेळेस सगळीकडेच तसा पाहिला तर हाहाकार माजलेला होता. खितपत गरिबीत लोक दिवस काढत होते. अनेक देशांना युद्धाचा खूप मोठा फटका बसलेला होता. अशा वातावरणात 1947 साली जन्माला आलेली ही व्यक्ती ऑस्ट्रियाची. घरात जेमतेम परिस्थिती आणि स्कूल लाईफ सुरू झालं. शाळेत जात होते आणि मनामध्ये वादळं निर्माण होत होती. जसजसं वय वाढत गेलं, थोडंफार समजायला लागलं, तसतसं मनामध्ये अनेक कल्पना घर करू लागल्या. माझा जन्म नक्की कशासाठी झाला आहे, हा प्रश्न मनातल्या मनात त्यांना सतावू लागला. वयवर्ष साधारण 11 ते 12. शाळेमध्ये त्यावेळेस त्यांच्या एक अमेरिकन डॉक्युमेंटरी दाखवली गेली. खास विद्यार्थ्यांसाठी जे काही कार्यक्रम असतात, शाळा असे बरेच कार्यक्रम राबवत असतात. त्या डॉक्युमेंटरीमध्ये त्यांनी बघितलं की अमेरिका हा खूपच पुढारलेला देश आहे. चकाचक मोठमोठ्या बिल्डिंग त्या डॉक्युमेंटरीमध्ये त्यांना पाहायला मिळाल्या. त्या काळात म्हणजे अर्नॉल्ड सरांचं वय 11-12 असेल तेव्हा, म्हणजेच 1959 to 60 हा कालावधी आपण गृहीत धरू. त्यावेळेससुद्धा अमेरिका हा एक पुढारलेला देशच होता. आज आपल्याकडं 6 लेन्स 8 लेन्स हायवेज बघायला मिळतात आपल्याला. तथापि 1960च्या 59च्या सुमारास अमेरिकेमध्ये 6 लेन्स हायवेज होते. मल्टी स्टोरीड बिल्डिंग होत्या. अनेक मजली अशा चकाचक दिसणाऱ्या इमारती, हे सगळं वैभव अमेरिकेचं पाहिल्यावर या बालमनामध्ये एक विजन तयार झालं. एक जीवनातलं ध्येय त्यांच्या मनामध्ये तयार झालं की येस, माझा जन्म हा ऑस्ट्रियामध्येच एखाद्या शेतमजुराचा मुलगा, तोही मोलमजुरी करतोय, अशा पद्धतीने इथल्याच वातावरणात सडत, मग तो लग्न करेल, मग बायको, मुलं यामध्ये तो गुरफटून जाईल, ह्याच्यासाठी माझा जन्म बिलकुल झालेला नाही आहे. वयवर्ष साधारण 12. 12व्या वर्षी हा एक स्वप्न उराशी बाळगतो आणि शाळेतून परत येतो. तसाच
एकदा असाच तो शाळेच्या आणि घराच्या या आसपास फिरत असताना एका बुक स्टॉलकडे त्याचं लक्ष जातं, ज्याच्या बाहेर एक मॅगझिन लावलेलं असतं आणि त्या मॅगझिनवर फ्रंट पेजवर त्यावेळचा मिस्टर युनिव्हर्स रेक पार्क याचा मस्तपैकी मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेतला सुंदरशी पोज दिलेला एक बॉडी बिल्डरचा फोटो असतो. त्या मॅगझिनकडे हा पाहत उभा राहतो. 12 वर्षाचं लेकरू त्या मॅगझिनकडे पाहत उभारतं आहे. दुकानदाराला सुद्धा आश्चर्य वाटतं. तो दुकानदार विचारतो, काय रे बाळा, घ्यायचं आहे का मासिक तुला? खिसे चाचपले होते तेवढे पैसे त्यांना दिले आणि ते मॅगझिन परचेस केलं. त्या मासिकाची पारायणं केली आल्यावर आणि रेक पार्कची संपूर्ण इतिहास त्याच्यामध्ये छापलेला होता. तो वाचता वाचता अर्नॉल्ड सरांच्या मनातलं जे विजन होतं की एक दिन मुझे अमेरिका जाना है, या विजनला अजून थोडीशी एक पायवाट मिळाली. कोणत्या रस्त्याने आपण जाऊ शकतो. रेक पार्क हा त्यावेळचा मिस्टर युनिव्हर्स आणि त्यानंतर त्याला एक सुप्रसिद्ध हॉलिवूडचा चित्रपट मिळाला होता, हर्क्युलस. ही सगळी कहाणी, तो कसा घडत गेला, तो कुठल्या फॅक्टरीमध्ये कसा व्यायाम करायचा, त्याची परिस्थिती काय होती, त्याला मिस्टर युनिव्हर्स जिंकायच्या आधी किती व्यायाम करावा लागला, किती ठिकाणी त्याला टीका टिप्पणी सहन करावी लागली, त्याची गरिबी त्याला कसं मागं खेचत होती, तरीही त्याने पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने केलेली धडपड, हे सगळं वाचन जेव्हा त्यांचं पारायण झाली मासिकाची, तेव्हा त्यांनी एकच ठरवलं की दिस इज द गोल ऑफ माय लाईफ. मी सुद्धा एक बॉडी बिल्डर बनू शकतो. आणि मग तिथून तो प्रवास सुरू झाला. पहा मित्रांनो, इथं आपल्याकडच्या मुलांना 10वी झाला, 15 वर्ष वय उलटून गेलं, तरीसुद्धा तुला नक्की काय व्हायचं आहे हेच समजत नाही, अशी अवस्था आहे. आता ज्या घरामध्ये क्वालिफाईड पॅरेंट्स आहेत, ज्यांनी खूप आधी ठरवलेलं आहे लेकरू 8वीत असतानाच त्याला कुठली लाईन द्यायची, त्याला कसं कोणत्या कॉलेजला आपण शिकायला पाठवणार आहोत, तो भाग सोडून द्या. पण गरीब घराण्यातल्या एखाद्या मुलाला जर तुम्ही असं काही विजन विचाराल तर नाही, ती भरकटलेली बुद्धी असते, काहीही समजत नाही. अशाच वयामध्ये अर्नॉल्ड सरांनी ठरवलं की नाही, येस, आय विल गो बाय दिस वे ओनली. जर रेक पार्क हा व्यक्ती जर मिस्टर युनिव्हर्स झाल्यानंतर तो हॉलिवूड चित्रपटाचा एक नायक होऊ शकतो, तर मी का होऊ शकत नाही. इसे कहते हैं कि किसी चिंगारी का दिल में दहकना, ये जब दहक जाती है ना, तो वो शोला बनने के लिए बेताब होना, यानी कि उस इंसान के जो कष्ट होते हैं ना, वो रंग लाते हैं. आणि तेच सुरू झालं अर्नॉल्ड यांच्या जीवनात. त्यांनी एकच ध्यास घेतला, वय वर्ष 12, 2-3 तास वर्दिश करायची, मस्तपैकी व्यायाम करायचा, घरात जे काही मिळेल ते खायचं प्यायचं आणि मस्त राहायचं, जमेल तसा अभ्यास करायचा. आणि असं करत करत वय वर्षे 19-20 लागू लागलं आणि त्यांनी आईवडिलांना आपलं स्वप्न सांगितलं. आईवडील त्याचा व्यायाम बघून हतबुद्ध झालेले असायचे. ते म्हणायचे, अरे कुठे जातोस तू, कुठल्या मोठ्या देशात जाणार, तुझ्यासारखे असे अनेक पडलेत, काहीतरी अशी मोठी स्वप्न बघू नकोस, आपण भलं, आपलं गाव भलं, आपलं घर भलं, नको तू अशी मोठी स्वप्न बघूस. साहजिक आहे, गरीब मायबापांच्या मनात खूप मोठे विचार येणं शक्य नसतं. परिस्थितीने त्यांना खूप जखडून टाकलेलं असतं आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्या मुलाचं जर काही नीट सेटलमेंट झाली नाही आणि परत जर मुलाचं डोकं आऊट झालं, तो फ्रस्ट्रेट झाला, त्याला काही डिप्रेशन आलं, तर मग पुढं काय करायचं, हा मोठा प्रश्न त्या सुरकुतल्या जीवांना असणं साहजिक आहे. पण अर्नॉल्ड सरांनी एक स्वप्न पाहिलं होतं, त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले होते. 4-5 तास वर्दिश त्यांनी जिममध्ये सुरू केली होती. आणि मग जिमच्या काही सप्लिमेंट किंवा काही इक्विपमेंट्स घ्यायचे, तर काय आपण वडिलांकडे पैसे मागणार, म्हणून ते मिळेल ते कामसुद्धा करू लागले होते. अशातच अनाऊन्समेंट झाली मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेची, लंडनला जायचं आहे. हा अर्नॉल्ड नावाचा हा मुलगा, कोवळा 20 वर्षाचा मुलगा, त्या मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेसाठी लंडनला रवाना झाला. आणि न भूतो न भविष्यती, म्हणजे त्या मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेच्या इतिहासामध्ये नोंद झाली आहे. The champion declared as Mr. Universe at the age of 20, the lowest age as far as Mr. Universe is concerned.
आजपर्यंत झालेल्या मिस्टर युनिव्हर्सपैकी सर्वात लहान वय असलेली ही व्यक्ती अर्नॉल्ड श्वार्झनेगर. पहा, मिस्टर युनिव्हर्स म्हणून किताब मिळाला. म्हणजेच जे व्हिजन त्यांनी घेतलं होतं, जो गोल त्यांनी ठरवला होता की आयुष्यामध्ये मला बॉडी बिल्डर बनायचं आहे, मला मॉडेल बनायचं आहे, मला त्यानंतर हॉलिवूडचे दरवाजे पण ठोठवायचे आहेत आणि लीडिंग रोलमध्ये मला हॉलिवूड चित्रपटात काम करायचं आहे. पहिलं विजन सक्सेस मिळाला. या सक्सेसबद्दल ते सांगतात, सक्सेस इज़ नॉट एट ऑल मॅजिक. ये कोई ऐसी बात नहीं है कि कोई दवा ले ली और आपको सक्सेस मिल गया, कोई गोली खा ली और आपको सक्सेस मिल गया. ऐसी तो बात नहीं होती. ओनली वर्क अँड वर्क अँड वर्क. हार्ड वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना दिशा योग्य ठेवायची आणि कष्ट करण्याची मानसिकता जो कोणी ठेवतो त्याच्याच गळ्यामध्ये ही विजयश्री येऊन माळ घालते. अर्नॉल्ड सरांचा हा प्रवास सुरू झाला आणि मग अमेरिकेकडं जायचे वेध लागले आणि तेही त्यांनी करून दाखवलं. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर मॉडेलिंग सुरू झालं. मॉडेलिंग करता करता अनेक त्यांचे चित्रपट क्षेत्राशी संबंधित एजंट लोक, असिस्टंट डायरेक्टर्स लोक यांच्या दरवाजापर्यंत जाणं त्यांनी सुरू केलं. प्रत्येक ठिकाणी त्यांना काही पेसिमिस्ट व्यक्ती अशा भेटल्या सुरुवातीपासून. जेव्हा बॉडी बिल्डर होण्याचं स्वप्न बघितलं ऑस्ट्रियामध्ये, तेव्हा अनेक पेसिमिस्ट व्यक्ती म्हणल्या, अरे नहीं कर सकता तू, ये बहुत बड़ी बात है, दुनिया में ऐसे बहुत बहुत बॉडी बिल्डर ऐसे ही पड़े हैं, सड़ रहे हैं, कुछ पैसा नहीं मिलता उन्हें, कुछ भी नहीं हासिल होता, वगैरे वगैरे. थोडक्यात तुम्ही एखादं स्वप्न पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचे पाय खेचणारे, तुम्ही हे करू शकत नाही हे सांगणारी गर्दी तुमच्या अवतीभोवती असते. त्या गर्दीकडे तुम्हाला दुर्लक्ष करता आलं पाहिजे आणि स्वतःच्या स्वप्नाचा पाठपुरावा करत राहणं हे ज्याला जमतं त्यालाच थोडंफार विजयापर्यंत नक्की पोहोचता येतं. हेच अर्नॉल्ड सर नेहमी सांगतात. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की मी असा असिस्टंट डायरेक्टर्स, काही फिल्मी एजंट्स यांचे दरवाजे मी ठोठावत होतो आणि मला अक्षरशः लाथ मारून हाकलून दिलं जात होतं. तरीसुद्धा मी माझं स्वप्न पूर्ण करायचंच या एका उद्देशानेच. कुणी म्हणालं की तुमचा काय फक्त बॉडी आहे, तुम्हाला चेहरा नाही आहे, तुम्ही ऑस्ट्रियात जन्माला आहेत, तुम्ही जर्मन बोलू शकता, तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही, तुमचे इंग्लिश ॲक्सेंट्स कोणाला समजणार नाहीत. आजपर्यंत हॉलिवूडमध्ये असा कोणी सुपरस्टार झालेला नाही आहे की ज्याला इंग्लिश येत नाही. त्यामुळं मन डिवचलं गेलं. आपलं स्वप्न आपल्यापासून दूर जात आहे. कोणत्या गोष्टीमुळं? फक्त आपले ॲक्सेंट्स लोकांना कळणार नाहीत म्हणून. आणि मग ग्रॅज्युएशनचं वय संपल्यानंतरसुद्धा, म्हणजेच आफ्टर द एज ऑफ समवॉट 28 or 30 त्यांनी इंग्लिश कॉलेज जॉईन केलं, इंग्लिशची ट्युशन लावली आणि इंग्लिश स्पीकिंगसाठी अमेरिकन ॲक्सेंट्स शिकवणाऱ्या व्यक्तीचा ध्यास घेतला, त्याला गुरु मानलं आणि त्याच्याकडनं इंग्लिश ॲक्सेंट शिकायला सुरुवात केली. म्हणतात ना की एव्हरी ह्युमन बिईंग ॲक्च्युली अ लाईफ लाँग स्टुडंट. एव्हरी ह्युमन बिईंग इज ॲक्च्युली अ लाईफ लाँग स्टुडंट इफ ही विश टू लर्न समथिंग. ज्याच्यामध्ये शिकण्याची उमेद आहे ना, तो जीवनभर एक विद्यार्थी म्हणूनच जगू शकतो. फक्त शिकण्याची उमेद ही तुमची खूप छान ताजी पाहिजे. त्याचप्रमाणे उमेद ठेवली आणि इंग्लिश ॲक्सेंट्सवर प्रभुत्व मिळवलं आणि अर्नॉल्ड सरांनी आपल्या त्या दुसऱ्या स्वप्नाचा पिछा सुरू केला. आणि त्या काळातसुद्धा जिमला जाणं हे चालूच होतं. मग अमेरिकेत गेल्यानंतर काय फार मोठा पैसेवाला माणूस म्हणून गेलेले नव्हते. त्याच्यामुळं अर्नॉल्ड सरांनी मिळेल ती कामं करायला सुरुवात केली. बांधकामावर कामं केली, अक्षरशः मिळेल ते काम केलं, मोलमजुरी पण केली. पण जिममध्ये आपल्याला जितका म्हणून व्यायाम करता येईल तेवढा व्यायाम करत राहिले. जो काही आपल्या पर्सनॅलिटीला गेटअप द्यायचा आहे, एक आपल्याला लीडिंग रोलमध्ये हॉलिवूड चित्रपटात एक हिरो म्हणून काम करायचं आहे, नाव कमवायचं आहे, आपण जे स्वप्न पाहिलं आहे एक श्रीमंत व्यक्ती म्हणून जगायचं आहे, एक सुप्रसिद्ध व्यक्ती म्हणून आपल्याला या जगामध्ये जगून दाखवायचं आहे. आपण आता सगळं घरदार आईबाप सोडून अमेरिकेत आलो आहेत. त्यामुळं या अमेरिकेतच आपलं वास्तव्य एका चांगल्या हुद्द्यावर, एक चांगली प्रसिद्धी मिळवत केलंच पाहिजे, हाच त्यांचा ध्यास होता. आणि अखेरीस इंग्लिशवर प्रभुत्व, ॲक्सेंटसुद्धा समजण्यासारखे, आणि मग चित्रपटांची रांग सुरू झाली. कारण धमक होती. एक एक सीन, एक एक तुमचा
सीन त्या पिक्चरायझेशन करताना डायरेक्टर जोपर्यंत खुश होत नाही तोपर्यंत रिटेक सहन करण्याची मानसिक ताकद त्यांनी कमावली होती. एका चित्रपटात त्यांना हातामध्ये तलवार घेऊन अशा काळ्या पाषाणातनं लोळत लोळत येऊन शत्रूला नकळत त्यांच्यावर हल्ला करण्याचा एक सीन होता. पण काही केलं की त्या दिग्दर्शकाच्या अगदी पूर्णपणे नजरेत भरण्यासारखा तो सीन शूट होत नव्हता. आणि अशामध्ये त्यांच्या पोटऱ्या आणि त्यांच्या ढोपराला कोपऱ्याला अशी खरचटल्याच्या जखमा होऊन रक्त पण येऊ लागलं. पण तो दिग्दर्शक अर्नॉल्ड, आय एम सॉरी, स्टील आय एम नॉट सॅटिस्फाईड, विल यू प्लीज डू इट वन्स अगेन. अर्नॉल्डने उत्तर दिलं, का नाही, तुमचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी नक्की करेन. आणि मी पण काही गोष्टी व्हिज्युअलाइज करतो. मी जे काही स्वप्न बघेन त्याचं मी व्हिज्युअलायझेशन केलेलं असतं आणि त्यामुळं मला नक्की रस्ता कळतो. मलाही समाधान वाटत नाही आहे की हा सीन योग्यरित्या शूट झाला आहे असं मी सुद्धा मानत नाही आहे. त्यामुळं चला पुन्हा आपण टेक घेऊया. आणि अक्षरशः 12-15 वेळा तो रिटेक झाल्यानंतर तो शॉट जो कुठला होता तो एकदम ओके झाला. दिग्दर्शकांनी खुश होऊन त्यांना मिठी मारली. दॅट्स अर्नॉल्ड. त्याच्यानंतर मग अनेक चित्रपटात हॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून त्यांनी नाव कमावलं आणि त्यावेळेस बिगेस्ट पेड स्टार ऑफ हॉलिवूड असंही त्यांचं अमेरिकेमध्ये नाव झालं. मित्रांनो, फर्स्ट विजन बॉडी बिल्डर बनणं, सेकंड विजन मॉडेलिंग, प्लस हॉलिवूड चित्रपटात काम करणं, ते सुद्धा लीडिंग रोलमध्ये, नॉट फॉर साईड रोल. मैं बना ही नहीं साईड रोल के लिए, हे ते स्वतःला नेहमी समजावत होते आणि म्हणूनच मोठं स्वप्न बघत होते. नाऊ द थर्ड ड्रीम ऑफ अर्नॉल्ड सर. व्हॉट वॉज दॅट ड्रीम? अमेरिकेत सेटल झाले, पिक्चरचा एक लीडिंग हिरो, हॉलिवूड चित्रपटचा. तुम्ही विचार करा काय कमाई असेल त्या काळात. म्हणजे जेव्हा मी एक चित्रपट पाहिला द टर्मिनेटर त्यांचा, मला असं वाटतं की तेव्हा नुकतंच माझं कॉलेज वगैरे संपलेलं होतं, त्यावेळेस टर्मिनेटर चित्रपट पाहण्यात आला. दॅट वॉज माय फर्स्ट फिल्म विच आय हॅव सीन फॉर अर्नॉल्ड. खूप खूप छान चित्रपट. थोडंफार रोबोटिक्स त्याच्यातलं मला अजून आठवते. आज रोबोटिक्सनी खूप मोठी छलांग मारलेली आहे, खूप प्रगती झाली आहे त्या क्षेत्रामध्ये. मग तिसरं त्यांचं स्वप्न होतं की राजकारणात पडायचं आहे आपल्याला. त्यांनी निवडलं कॅलिफोर्निया स्टेट. कारण अमेरिकेत माझा जन्म झालेला नाही आहे, मी मूळचा अमेरिकेतला नाही आहे, त्यामुळे मी प्रेसिडेंट तर नक्कीच होऊ शकत नाही. प्रेसिडेंट या पदासाठी मी इलेक्शनसुद्धा मी उभं राहू शकत नाही, हे त्यांना माहीत होतं. आणि म्हणूनच त्यांनी कॅलिफोर्निया हे स्टेट निवडलं आणि त्या राज्याचा अभ्यास सुरू केला. नक्की या राज्यामध्ये कोणत्या कोणत्या सुधारणा करून आपण लोकांच्या हृदयात स्थान मिळवू शकतो याचा तो अभ्यास. पहा, जी व्यक्ती म्हणते की प्रत्येक आपल्याला मिळणाऱ्या एक एक मिनिटाचा सदुपयोग तुम्हाला करता आला पाहिजे, हे ब्रीदवाक्य घेऊन मी माझी स्वप्नांचा पाठपुरावा सुरू केला. 24 तासामधला तुम्हाला रोज 1 तास जरी मिळाला तुमच्या पॅशनसाठी जगण्यासाठी, तुमची पॅशन जी आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, तुमच्या पॅशनसाठी लागणाऱ्या काही गोष्टी आत्मसात करण्यासाठी, तर तुम्हाला वर्षात मिळतात 365 तास. असं साधं गणित त्यांनी सांगितलं आणि या गणिताचा आधार घेत मी कॅलिफोर्नियाचा अभ्यास केला आणि तिथल्या पॉलिटिक्समध्ये उतरलो. आणि तेही छोट्या मोठ्या पोस्टसाठी नाही, डायरेक्ट फॉर द पोस्ट ऑफ गव्हर्नर ऑफ कॅलिफोर्निया. आणि अर्नॉल्ड सरांची निवडसुद्धा झाली, अगदी बहुमताने निवड झाली आणि कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर म्हणून ते नियुक्त पण झाले. पहा मित्रांनो, एक ऑस्ट्रियातला 11व्या-12व्या वर्षी एक विजन घेऊन निघालेला एक व्यक्ती आज कोणत्या पदावर पोचू शकतो, कोणत्या प्रकारचं ऐश्वर स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा करत कमवू शकतो. इट इज द बिगेस्ट एक्झाम्पल ऑफ सक्सेस, अर्नॉल्ड श्वार्झेनेगर. हा जो काही त्यांचा इतिहास आहे ह्याच्यामागं अफाट कष्ट आहेत, अफाट कष्ट. श्वार्झेनेगर हे एक खेड आहे ऑस्ट्रेलियातलं. श्वार्झेनेगर हे त्यांचं नाव त्या खेड्यावरून पडलेलं, ज्याचा उच्चारसुद्धा आम्हाला अवघड जातो. त्याच्यामुळं अर्नॉल्ड सर अर्नॉल्ड नावानेच जास्त ओळखले जातात. गव्हर्नर ऑफ कॅलिफोर्निया इथपर्यंत पोहोचल्यानंतर ते नेहमी सांगतात की मला जे लोक निगेटिव्ह बोलतात ना, जे लोक समजतात ना ही गोष्ट होऊ शकत नाही,
जे गोष्ट एखाद्या गोष्टीला इम्पॉसिबल म्हणतात, त्याच वेळेस मी तो शब्द फोडून ऐकलेला असतो. इम्पॉसिबल मीन्स आय ॲम पॉसिबल. जिथं-जिथं म्हणून मला निगेटिव्ह ऐकावं लागलं, तिथं-तिथं मी फक्त माझा पॉझिटिव्ह विचार मनामध्ये ठेवला आणि त्या विचाराचाच पिच्छा करत माझ्या स्वप्नाच्या मागे मी प्रयत्नशील राहत गेलो आणि शेवटी मला जे हवं होतं ते मी बनवू शकलो. बऱ्याच लोकांचा असा प्लॅन असतो आयुष्यात, की मला हे तर करायचं आहे, पण ह्याच्यात मला सक्सेस नाही मिळाला तर? त्याच्यामुळं ते सपोर्टिंग एक प्लॅन करतात. त्याचा उल्लेख करताना अर्नॉल्ड सरांनी सांगितलं, की बरीचशी माणसं प्लॅन ए आणि प्लॅन बी याप्रमाणे आयुष्याची आखणी करतात. त्याविषयी ते म्हणतात, मी आयुष्यात फक्त प्लॅन एच ठेवला आणि त्या प्लॅनला मी सक्सेस होणार नाही हा डाऊट माझ्या मनात कधीच येऊ दिला नाही. जिथं डाऊट येतो ना आणि त्यातल्या त्यात जिथं सेल्फ डाऊट येतो ना, तो खूप खतरनाक असतो, तो खूप भयानक असतो, तो तुम्हाला प्रगती करूच देत नाही. या मताशी मी ठाम आहे. म्हणजेच प्लॅन ए आणि प्लॅन बी असे 2 प्लॅन घेऊन जगणारी माणसं आयुष्यात सक्सेस मिळवू शकत नाहीत, हे त्यांनी धडधडीत सांगून टाकलं. त्याचं कारणही ते सांगतात, की व्हेन एनी पर्सन चूजेस प्लॅन ए अँड प्लॅन बी फॉर हिज लाईफ and always tries for success while his plan A. And if he fails, he try to become a successful person by way of plan B. That is very dangerous. त्यांचं म्हणणं असं आहे की if you think that you are going with 2 plans, one plan A and plan B, and if there is no success by plan A, then plan B will work out. It is totally wrong. When you plan in 2 ways for your success, there is always possibility to divert your attention towards plan B and concentration from plan A. It actually reduces and you are not succeed to become what you want. तुम्हाला जे बनायचे ते तुम्ही बनूच शकत नाही जेव्हा तुम्ही 2 प्रकारे प्लॅन करता आयुष्याचे, प्लॅन ए आणि प्लॅन बी. म्हणून त्यांनी विरोध केलेला आहे की प्लॅन एकच बनवा, प्लॅन ए, जो तुमचा मनापासूनचा पाहिजे, कष्ट घेण्याची तुमची मानसिकता पाहिजे आणि त्यात तुम्ही यशस्वी होणारच हा तुमचा आत्मविश्वास पाहिजे. आय लाईक धिस थिंग. मित्रांनो, आम्ही सामान्य माणसं तर प्लॅन ए, प्लॅन बी असं करतच जगतो आणि कधी ते आयुष्य संपून पण जातं आणि कधी आपल्या कर्तृत्वाचे दिवस संपतात हे आपल्याला पण कळत नाही. गेलो आहे. मी सुद्धा एक कलाकार म्हणून त्यातून गेलो आहे. आयुष्य गेलं आपल्या सर्व प्रकारची बिलं भरण्यासाठी आपल्याला नोकरी करावी लागते. आपण मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले व्यक्ती असतो. अर्थातच अर्नॉल्ड सरांसारखं काहीही व्हिजन नसल्यामुळं आपण तसं पाहिलं तर आहे तिथंच राहिलेलो आहे. तथापि जेव्हा मनामध्ये एक चिंगारी माझ्या पण उमटली की मी हे करू शकतो, कलाक्षेत्रामध्ये मला हे करायचं आहे आणि तसं मी मग बोलून दाखवलं की मला स्टेजवरती उभं राहून जास्तीत जास्त तास सादरीकरण करण्याचा एक प्रयोग करायचा आहे. तेव्हा माझ्या स्वप्नी मनी ध्यानी काहीही नव्हतं की हा कदाचित जागतिक विक्रम होऊ शकेल. पण प्लॅन ए म्हणूनच मी तो मनात घेतला. अक्षरशः रोजीरोटीचा सवाल चालू असतानाच हळूहळू एक प्लॅटफॉर्मची निर्मिती मी साईड बाय साईड करत गेलो, जास्त या गोष्टीची कुठेही वाच्यता न करता. आणि अखेरीस तो दिवस उजाडला आणि माझ्या हातून सलग 20 तास उभं राहून सादरीकरण करण्याचा तो यशस्वी प्रयोग, स्टेज शो मी केला. त्याचा रिझल्टसुद्धा नंतर आला. अगदी माझं स्वप्न जे मनात होतं ते पूर्णत्वास गेलं आणि वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर स्टँडिंग प्रेझेंटेशनच्या दुनियेतला जास्तीत जास्त वेळ, जास्तीत जास्त तास कंटिन्युअस स्टँडिंग प्रेझेंटेशन फॉर मॅक्झिमम अवर्स या कॅटेगरीमध्ये माझं नाव नोंदलं गेलं. प्रेझेंटेशन, इट इज नॉट ॲट ऑल रीडिंग. आणि तेच स्वप्न मी पाहिलं होतं की हातामध्ये चिठ्ठी, चपाटी, डायरी, मोबाईल, टेलिप्रॉम्प्टर, लॅपटॉप याचा कोणताही आधार न घेता सिम्पली फिरत फिरत माझ्या स्टाईलमध्ये मला 20 तास बोलता येईल का? आणि ते घडून गेलं. अर्थात विधात्याची कृपा, आईवडिलांचे आशीर्वाद आणि रसिक जनांचं प्रेम या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि मग त्याला जोड मिळाली माझ्या प्रामाणिक कष्टांची.
म्हणूनच आय लाईक धिस स्टेटमेंट ऑफ अर्नॉल्ड सर. डोंट मेक प्लॅन ए अँड प्लॅन बी इफ यू वॉन्ट अ सक्सेस इन लाईफ. म्हणूनच आज हा मला पण मिळालेला सक्सेस मला खूप मोठा आनंद देऊन जातो. मित्रांनो, अर्नॉल्ड सरांची स्टोरी खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे आणि म्हणूनच मला जे चांगलं कळतं ते तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी मी धडपडत असतो. गव्हर्नर झाल्यानंतर त्यांनी सक्सेस या शब्दाचा खरोखर आनंद तुम्हाला जर मिळवायचा असेल तर तुम्हाला जे काही तुम्हाला मिळालं आहे समाजाकडनं ते थोडंफार समाजासाठी देता पण येणं आणि ती मानसिकता ठेवत तुम्हाला दुसऱ्यासाठी जगता येणं, जगावंसं वाटणं हा सुद्धा तुमच्या एका सक्सेसफुल लाईफचाच भाग आहे. असं जेव्हा त्यांची तत्त्व जेव्हा मी ऐकतो तेव्हा पुन्हा मला माझा स्वतःचा अभिमान वाटतो. कारण जेव्हापासून म्हणून मी स्टेज कलाकार म्हणून या जगामध्ये वावरतोय तेव्हापासूनच मला आठवतं परिस्थिती माझी कशी का असेना पण त्याच्यातला तो मला जो काही मिळणारा मानधनातला घासातला घास होता तो मी नक्कीच समाजाला देतच आजपर्यंत चालतो आहे. आत्ताही आज 3 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्याच्यामधून मिळणारं मानधन, त्याच्यामधून मिळणारी रॉयल्टी याचेसुद्धा मी काही पार्ट्स केलेले आहेत. 2-3 पार्ट्समध्ये ती रॉयल्टी मी विभागून मला जे काही करता येईल समाजासाठी ते नक्की मी करत जगणार आहे. कुठेतरी या गोष्टी जुळतात. त्याच्यामुळं खूप समाधान वाटलं कि चलो यार, जो दुनिया में एक सक्सेसफुल इंसान होकर जिसने नाम कमाया है, उसकी जो कुछ भी सोच है, उसके दिमाग में जो कुछ भी एक कंसेप्ट्स है ह्यूमन लाइफ के, उस कंसेप्ट में से एक 2-3 कंसेप्ट से तो मैं मेरी ज़िंदगी को थोड़ा सा निखार ला सकता हूँ और निखार ला रहा हूँ. खरोखर माझ्या आयुष्याला थोडाफार अशा काही गोष्टी मी ऐकतोय आत्ता, पण नकळत माझ्या हातनं पण ते सगळं काही घडत गेलेलं आहे याचाही मनोमन आनंद वाटतो. आणि म्हणूनच असं प्रत्येकजण जर वागू लागला तर या समाजात कितीतरी मोठ्या प्रमाणात चॅरिटी होत राहील, कितीतरी सक्सेसफुल माणसांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच ना. तुमच्या अवतीभोवती सक्सेस मिळालेली अनंत माणसं असतील आणि त्यांना आपल्याला अभिनंदन करण्याचा चान्स मिळत असेल तर त्याच्यापेक्षा वेगळा आनंद काही नसतो मित्रांनो. स्वतःच्या सक्सेसचा आनंद तर आपण मनवतोच, पण तुमच्या संपर्कातली एखादी व्यक्ती एखादं काही चांगलं काम केलं तर लगेच तुमच्या तोंडातून वाह क्या बात है, कॉंग्रॅच्युलेशन्स, येस मिस्टर, खूप छान वाटलं तुमच्याविषयी ऐकून, असे उद्गार तुम्हाला काढता आले पाहिजेत. आपोआप तुमच्या ओठी असे शब्द आले पाहिजेत. ह्याच्यासाठी फार मोठं शिक्षण, खूप मोठी पुस्तकं वाचावी लागतात का? बिलकुल नाही, असं माझं ठाम मत आहे. चला, अर्नॉल्ड सरांच्या विषयी जी काही मला थोडीफार माहिती कळाली होती, सक्सेसच्या बाबतीत त्यांची जी काही मतं होती ती मी थोडीफार तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जिममधली एक त्यांनी गंमत सांगितली आहे. मोहम्मद अली दी ग्रेटेस्ट बॉक्सर ऑफ दी वर्ल्ड हे जेव्हा व्यायाम करायचे जिममध्ये त्यावेळेस एक स्पोर्ट्स रिपोर्टर त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी त्या जिममध्येच आला आणि त्यांनी मोहम्मद अली साहेबांना विचारलं की तुम्ही इतके सिटअप्स काढता, साधारण किती काढता, काउंटिंग करता का त्याचं कधी? तेव्हा मोहम्मद अली साहेबांनी एक छान उत्तर दिलेलं अर्नॉल्ड सर नेहमी सांगतात. मोहम्मद अली साहेब म्हणाले की जब मेरा तन बदन पूरी तरह से थक जाता है ना, वहाँ से मैं मेरे सिटअप्स की गिनती शुरू करता हूँ. म्हणजे पहा मित्रांनो, हार्ड वर्कची डेफिनेशन काय असते. उगीच ही माणसं इतक्या शिखरावर पोहोचत नाहीत. फेल्युअरला काही लोक घाबरतात. त्या फेल्युअरविषयी अर्नॉल्ड सरांनी एक खूप छान किस्सा सांगितला आहे. एक बास्केटबॉलपटू आहे, आज तो जगज्जेता आहे. त्यालाही विचारलं गेलं की तुम्ही आज जगज्जेते बास्केटबॉलचे पटू आहात, मग तुम्हाला कसं वाटतं या शिखरावर पोचल्यावर? तेव्हा त्यांनी हसून उत्तर दिलं की तुम्ही आज मला शिखरावर बघताय, पण मी अनेक वेळा पडलो आहे, अनेक वेळा फेल झालो आहे. ते तुम्हाला आठवत नाही का? पण मला आठवतं. एक बास्केटबॉलचा जगज्जेता बास्केटबॉलपटू, मस्त वेल हाईट असलेला, साधारण 7 फुटापर्यंत हाईट आहे, तो व्यक्ती सांगतो की जवळपास मी 900 शॉट, म्हणजे बास्केट टाकून गोल करणं प्रतिस्पर्ध्यांवरती, तसे मी 9000 शॉट्स हुकले माझ्या हातून. मी ते शॉट्स तब्दील करू शकलो नाही गोलमध्ये. म्हणजेच मी 9000 वेळा फेल झालेला व्यक्ती आहे. त्यामुळं माझं फारसं कौतुक करू नका.
ही विनयशीलतासुद्धा खूप काही काम करून जाते, खूप काही सांगून जाते त्या त्या व्यक्तींबद्दल. म्हणूनच अर्नॉल्ड सर पण म्हणतात, "मी सुद्धा वेट लिफ्टिंगमध्ये नापास झालो. मी सुद्धा अनंत कॉम्पिटिशन्समध्ये हारलो, पण हारल्यानंतर उठायचंच नाही, असा मी नामुष्की आणली नाही. हार गया, फिर जीतने के लिए मैं खडा हुआ." म्हणजेच ते सांगतात, तुम्ही जर हारला तरीही पुन्हा जिंकायच्या उद्देशाने पुन्हा उठा, पुन्हा चालायला लागा, पुन्हा प्रयत्न करा. हे प्रयत्न सोडू नका, जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे यशस्वी होत नाही. खूप छान विचार आहेत ना हे. नाहीतर मग एक हारला एखाद्या ह्याच्यामध्ये, की मग मायूस होऊन घरी येणार आणि पुन्हा मग त्या नादाला जायचंच नाही, असं काहीतरी वेगळा वेडेसंकल्प करून आयुष्य वाया घालवणारे कित्येक स्पोर्ट्समन आपण बघतो. पाहतो ना, स्पोर्ट्समनच असं नाही, कोणतंही क्षेत्र घ्या. 1-2 वेळा हारले, की मग नर्वस व्हायचं आणि ती लाईनच पूर्णपणे सोडून द्यायची. असं करणारी माणसं, असं करणारी मुलं, मुली पाहिल्या की त्यांना अशी उदाहरणं द्यावीशी वाटतात मला. चला मित्रांनो, अर्नॉल्ड सर, मोहम्मद अली आणि अशी अनंत उदाहरणं, बास्केटबॉल चॅम्पियन, या सगळ्या गोष्टी तुमच्या मनापर्यंत पोहोचल्या की नाही, नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मला तरी अर्नॉल्ड सरांचा इतिहास खूप खूप आवडला आहे, खूप खूप वंदनीय आहे. म्हणूनच कवी प्रवीत शो या यूट्यूब चॅनलचे अर्नॉल्ड सर यांना करोडो कडक सॅल्यूट. प्रवी अशा सगळ्या गोष्टींसमोर नेहमीच नतमस्तक आहे आणि ह्या गोष्टी तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मी तुमची वाट पाहीन. कसा वाटला व्हिडिओ? यंग जनरेशनला हा नक्की शेअर करण्यासारखा व्हिडिओ आहे, ज्यामुळं कुठल्या तरी आपल्याला तरुणाईला इन्स्पायर करायचं असेल, काही प्रोत्साहित करायचं असेल, ते जे काही करत आहेत त्याच्यामध्ये, तेव्हा त्यांना अशा गोष्टी माहीत असणं फार गरजेचं आहे. आशा करतो मित्रांनो, तुम्हाला पण नक्कीच आजचे कंटेंट्स आवडले असतील. कॉमेंट बॉक्समध्ये नक्की एक्सप्रेस व्हा.